श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की काहीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला वाचवत आहे? काही वेळा संकटात असताना अगदी शेवटच्या क्षणी मदत मिळते आणि तुम्ही विचार करता, हे कसं झालं? स्वामी म्हणतात, हे योगायोग नसतात, हे देवाचे संकेत असतात. आज मी तुम्हाला असे 5 संकेत सांगणार आहे, जे जर तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजा देव स्वतः तुमच्याकडे चालत आहे. पण लक्षात ठेवा, हे संकेत प्रत्येकाला समजत नाहीत. फक्त ज्यांचं मन जागृत आहे त्यांनाच ते दिसतात. पहिला संकेत, मनात अचानक सकारात्मक बदल. तुमच्या मनात अचानक सकारात्मक विचार येऊ लागतात. जिथे आधी नकारात्मकता होती तिथे आता आशा दिसू लागते. तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित होता, मी एवढा शांत कसा झालो? स्वामी म्हणतात, हा बदल तुमचा नाही, हा देव तुमच्यात काम करतो आहे याचा संकेत आहे. श्री स्वामी समर्थ. संकेत दुसरा, योग्य वेळी मदत मिळणे. जेव्हा तुम्ही अडचणीत असता आणि अगदी योग्य वेळी कुणीतरी येऊन मदत करतं, कधी ओळखीचं माणूस, कधी पूर्ण अनोळखी, आणि तुम्हाला वाटतं हे तर चमत्कारच आहे. स्वामी सांगतात, देव स्वतः येत नाहीत, ते लोकांच्या रूपाने तुमची मदत करतात. श्री स्वामी समर्थ. संकेत तिसरा, भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तिसरा संकेत आहे, देवाचं नाव वारंवार ऐकू येणं. वारंवार तुमच्या कानावर देवाचं नाव पडणं. कधी अचानक एखादं भजन, कधी कोणीतरी देवाबद्दल बोलताना, आणि तुम्हाला जाणवतं, मला काहीतरी सांगितलं जातंय. हा योगायोग नाही, हा देव तुम्हाला स्वतःकडे बोलवतो आहे, हा संकेत आहे. चौथा संकेत, चुकीच्या मार्गावर जाताना आतून आवाज येणे. हो, जेव्हा तुम्ही काही चुकीचं करत असता तेव्हा आतून एक आवाज येतो, थांब. तो आवाज तुम्हाला अस्वस्थ करतो, पण तोच तुम्हाला वाचवतो. स्वामी म्हणतात, ते तुमचं मन नाही, तो देव तुमचं मार्गदर्शन करत आहे, हा संकेत आहे. पाचवा संकेत, मन शांत आणि स्थिर होणं. हा सर्वात मोठा संकेत आहे. तुमचं मन हळूहळू शांत होतं. बाहेर कितीही गोंधळ असला तरी तुमच्यात आत शांतता असते. ही शांतता म्हणजेच देवाची उपस्थिती. स्वामी सांगतात, जिथे शांतता आहे तिथेच देव आहे. जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर तुम्ही एकटे नाही, देव तुमच्या सोबत आहे. प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणी. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला आज या संकेताची गरज आहे.
भक्त हो, एक गोष्ट लक्षात घ्या. देव तुमच्यासोबत आहे याचा अर्थ असा नाही की तुमच्या आयुष्यात कधीच अडचणी येणार नाहीत. अडचणी येतील, पण त्या तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर मजबूत करण्यासाठी येतील. स्वामी म्हणतात, जेव्हा आयुष्य कठीण होतं तेव्हा समजा देव तुम्हाला काहीतरी मोठं देण्यासाठी तयार करत आहेत. भक्तांनो, तुम्ही कधीच एकटे नाहीत. जरी तुम्हाला तसं वाटत असलं तरी कोणीतरी आहे जो तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, जो तुमचं रक्षण करतो आहे, जो तुमच्यावर प्रेम करतो आहे. आणि ते म्हणजेच देव आहेत, आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. जर तुम्हाला हा संदेश मनापासून जाणवला असेल तर एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा. कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं हा देखील एक संकेतच आहे. आजचा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही, हा अनुभवण्यासाठी आहे. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातही हे संकेत आधीपासूनच येत असतील, पण तुम्ही त्यांना ओळखलं नसेल. देव कधी दिसत नाही, पण ते नेहमी असतात. तुमच्या प्रत्येक अश्रूमागे, तुमच्या प्रत्येक वेदनेत. तुम्ही अनुभवले आहे का? या 5 संकेतांमध्ये तुम्ही कोणता संकेत अनुभवला आहे हे कमेंट करून नक्की लिहा. कारण देव तुम्हाला हे काहीतरी सांगू इच्छित आहेत. कदाचित तुमची प्रार्थना मान्य झाली आहे, म्हणूनच या स्वामी संदेश चॅनेलमार्फत तुम्हाला हा संदेश पोचला आहे. हा केवळ योगायोग नाही, ही स्वामींची इच्छा आहे. कारण कोणतीही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचणे म्हणजेच ही स्वामींची कृपा आहे, स्वामींचा संकेत आहे. मी फक्त एक माध्यम आहे स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. जर तुम्हाला खरंच स्वामी शक्तींवरती विश्वास असेल, स्वामी समर्थांवर विश्वास असेल, स्वामी संदेशवरती विश्वास असेल, तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही यातील कोणता संकेत अनुभवला आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.